आता मला यायचंय चेतन सरांकडे. खरं तर चेतन सर हे डबिंग इंडस्ट्रीतलं खूप मोठं नाव आहे आणि 17पेक्षा अधिक भाषांमध्ये सर डबिंग करतात. खरं तर प्रश्न असा विचारला जातो की तुम्ही कशाचे आवाज काढता. यांना वेगळा प्रश्न विचारायला पाहिजे, तुम्ही कशाचा आवाज काढत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय असतं की आपण जेव्हा एखादा एक आवाज आपण हे करतो, तर जसं गाण्यामध्ये सुद्धा आपण एक सूर पकडून गाणं सुरुवात करतो, तसं त्या व्यक्तीचा सा काय आहे हा पहिला तुम्हाला पकडला पाहिजे. आता तुम्ही जर बोलत असाल तर तुम्ही कुठून बोलता, तुमचा आवाज कुठून येतो, याचा सगळा एक्सरे चालू असतो. साधारण सर इथूनच बोलतो असं मला तर वाटतं अजून तरी. नाही, कारण नाही, एक्झॅक्टली 95% लोक जे असतात ते इकडनंच बोलतात. हां, पण काही लोकांच्या आवाजामध्ये असा एक भारग्रस्त आवाज असतो, म्हणजे आपल्याला फील होतं तो आवाज. मी काय करायचो, घरात बसून 4 लोक बोलतायत असं एक कॉन्व्हर्सेशन क्रिएट करायचं आणि 4 लोकांचे वेगवेगळे आवाज. आणि बाहेरच्या लोकांना वाटायचं की आमच्या घरामध्ये खूपशे लोक आहेत. आता मला कधी फोन आला, मी पहिला नंबर बघतो हो, आणि मग पहिल्यांदा माझा सेक्रेटरी उचलतो. हॅलो, हां कोण बोलते? नाही, ते जरा बिझी आहेत, तुम्ही थोडा वेळाने फोन कराल का 5 मिनिटात? 5 मिनिटानंतर परत फोन आला. हां, चेतन सर आहेत का? मी त्यांना आता 5 मिनिटापूर्वी फोन केला होता. नाही, कोण पाहिजे तुम्हाला? नाही, चेतन सर. नाही, बरोबर आहे, पण तुम्हाला कोण पाहिजे? मग त्याला वाटतं रॉंग नंबर, ठेवून देतो. परत 5 मिनिटात फोन करतो. अरे बापरे. असे मी 18, 19, 20 व्यक्तिमत्व उभी करू शकतो. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे बोलता बोलता आपण असं पटकन चेंज होतो आवाज. ॲनिमेशन व्हॉइसिंग हे असं आहे की ॲनिमेशन व्हॉइस हा नॉर्मल व्हॉइस नसतो, त्याचं काहीतरी वेगळं करावं लागतं. मग वॉल्ट डिस्नीचं सगळं आलं, मिकी माऊस, मिकी अँड डॉनल्ड, गुफी, हे सगळं. आणि त्या स्टडीमध्ये एक बरं पडतं की आपण जेव्हा एखादा आपल्याला आवाज देतात की मला हे मॅच करायला पाहिजे, आपण इंग्लिशबरोबर मॅच करू शकतो, पण हे जेव्हा आपण हिंदीमध्ये करणार तेव्हा ग्रामर चेंज होतो, डिक्शन चेंज होतं, सगळं चेंज होतं, पण तो कॅरेक्टर चेंज होता कामा नाही. तर त्याच्यामध्ये काय झालं की आता डेफिनेशन म्हणा तुम्ही, मिकी माऊस जर असेल तर मिकी माऊस हा त्याचा आवाज जेव्हा कॅरेक्टर मिकी माऊस डेव्हलप केलं वॉल्ट डिझनी स्वतः हा आवाज द्यायचा. बर. आता कॅरेक्टर डेफिनेशन म्हणजे व्हॉइस डेफिनेशनमध्ये त्याच्यामध्ये लिहिलं आहे, इट इज द मेल फॉल्सेटो ऑफ अ हेवी सिगार स्मोकर. कारण त्याच्या आवाजामध्ये क्रॅक येतो. Yes, Your Honor, and how? I was all alone. I heard them coming. I was surrounded by a whole bunch of them. They were here, there, everywhere. हा आवाज क्रॅक होत राहतो. तर हे कसं करायचं? मग गुफी होता. आता गुफी हा नॉर्मली ॲनिमेशनमध्ये सगळ्यात डिफिकल्ट आवाज आहे, कारण त्याचं ते लाफ्टर आहे ना, ते डिफिकल्ट आहे. Gosh, I'm so brave, Mom. Wow. She'll be coming down the mountains when she comes. असं सगळं म्हणतात की डॉनल्ड डकचा आवाज जो असतो, डॉनल्ड डक. आता डॉनल्ड डक हा आवाज नाही आहे, हा इफेक्ट आहे. अच्छा. इफेक्ट जे आपण जनरेट करतो, गालामधून हवा येऊ द्या. दाता आणि गालाच्या मधून आपण हवा सोडतो तिकडे, आणि त्याच्यामध्ये तो आवाज येतो. तर हे एक वेगळंच ॲनिमेशनचं एक स्ट्रीम आहे. मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये आम्ही भरपूर ॲड्स केले, इंटरनॅशनल म्हणा, आम्हाला भरपूर अवॉर्ड्स पण मिळालेत त्याच्यामध्ये. पण आपल्याला म्हणजे ज्यांना लोकांना आवडतात, म्हणजे आम्ही एक क्या आप क्लोजअप करते हैं ते केलं होतं. ह्याच्यामध्ये पण एक वेगळं, म्हणजे त्या इरानंतर म्हणजे सायगल साहेबांचा जो इरा होता त्याचा एक व्हॉइस म्हणून ते करून आम्ही वापरलं. जेवढे सगळे कमर्शियल्स वगैरे केले त्याच्यामध्ये एव्हरी कमर्शियल हॅज बीन व्हेरी आउटस्टँडिंग. असं करता आलं, झालं. क्या बात, क्या बात. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपण इथे बोलवतो. अरे मृण्मयी, कशी आहेस? मस्त. बरी आहेस ना? अरे आपको देख के एक शेर अर्ज है. कभी किसी मोड़ पे तू मेरा हाथ थाम ले, कभी किसी मोड़ पे तू मेरा हाथ थाम ले. काय कसं काय, बरं आहे ना दामले?
अरे चला धंद्याला लागूया तर बाप की अदालत मध्ये आरोपीला बोलवण्यापूर्वी इथे जजला बोलवतो. इथे जज कोणी असतं, असं कुणी येतं मग काय नसतं. आपले आजचे जज आहेत झाडू कराटे स्पर्धेचे जज भारत गणेशपुरे. काय आज काय हे काय तुम्ही पण ब्लॅक बेल्ट? नाही रे, पोट जास्त वाढलं की थोडं बांधून घेतलं. काय काही लोक ऑपरेशन करून काढतात, आपण आपलं बांधून घेतलं. टेन्शन नाही राहत ना आपलं राहत. कराटे बिराटे सगळी जबाबदारी याच्यावर आहे. पोरगा आपला याला परत कशाला आणलं इकडे? अरे सुट्ट्या पडल्या ना शाळेला आता, मग घरी जाम तोडफोड करते यार ती. कराटे करून लागून ताईची हा काय बाळा बाळा ताईची करून लागून ताईची. लय गुण काय ताईची शिवी दिलीस ना नाही प्रकार आहे तो. प्रकार आहे प्रकार आहे ताईची. ताईची ताईची. ताईची हा कर ना बाळा. हा हा वाह शाबास. अरे वाह. हा अरे वाह वीट फोडणार आहे वीट. शाबास क्या बात है यार. हाँ क्या बात है क्या बात है. शाबास पप्पा यस यस ताईची. काय आहे ते. ताईची ताईची नाही बापाची आहे ती. चष्मा तोडला नालाय का म्हणून थोडं देत नाही. गुप्त बस तिकडे. तर आजचे आपले आरोपी आहेत हा मला सगळ्यातलं सगळं कळतं असं म्हणणारे कतरीना कैफ यांना डाएटचे धडे देणारे आणि दिगंबर नाईक यांचे परममित्र आनंद इंगळे. पालखी वगैरे नाही आहे या इकडे. कसे आहात? उत्तम आहे. हा, म्हणजे बाकीचे बरे नसणार. तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही तरी पण देणार आम्ही. इथे सगळ्यांना कामं हवी आहेत. तर घाबरू नका, तुमच्यासाठी पुण्याहून मागवलाय तो. अरे वा. पुणेरीच आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील के बद्रिके यांचं. नमस्कार. अहो पुण्याचा वकील आहे, माझा वकील आहे, त्याला न आणि न मधला फरक कळत नाहीये. असं कसं निदान स्वच्छ बोलणारा माणूस तरी आणायचा. त्याच्यासाठी ते स्वच्छच आहे. नाही त्याच्यासाठीचा प्रश्न नाहीये, सगळ्यांसाठी काय स्वच्छ आहे ते नको का कळायला. नियम पाळा. नियम पाळा. नमस्कार आनंद इंगले. ल आणि ळ याच्यातला फरक जेव्हा बोलता येईल तेव्हा तू माझा वकील हो रे बाबा. मला नेमलंय सर. नेमलंय मला इकडे. मी तुमचा सरकारी वकील आहे. कुठून आलात तुम्ही? मी भोसरीचा. माझं गाव. माझं गाव अच्छा पुण्यात. अच्छा अच्छा पुण्यात. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर मी ह्यांच्या बाजूने लढणार आहे आता. ही केस मी इथेच हारलोय. नका इंगळे तुम्हाला कोर्टाने दिलेला वकील हा घ्यावा लागणार आहे. हे कोर्टाच्या इथे आपलं काय म्हणतात त्याला नियम आहे. चला कोर्टाला कारवाई सुरू करा. भाकर वरीवर हात ठेवून शपथ घ्या. सर चोरू नका सर. ठेवा नुसता हात ठेवा सर आणि शपथ घ्या. जे काय बोलन ते खरं बोलन. जे बोलीन ते खरं बोलीन. नाही सर लक्ष द्या. जे काय बोलन ते खरं बोलन. आई रक्ता शपथ. जे बोलन ते खरं बोलन. आई रक्ता शपथ.
नाही मला हे येईल का नाही हा प्रश्न नाहीये हे मला म्हणायचं नाहीये. सर बघा कोर्टाचा अपमान होतोय. जे काय सांगेल ते कोर्टापुढे बोललं पाहिजे. आय रक्ता शपथ वाट लावा माझी उभ्या महाराष्ट्र समोर. आय रक्ता शपथ जे काय बोलन ते खरं बोलन जे काय बोलन ते खरं बोलन आणि सगळे दिलाचा राज खोलन. जा रे जा तू ना. शपथ शपथ. आणि सगळ्या दिलाचा सगळे आणि सगळे दिलाचा राज खोलन. दिलाचा राज खोलन. एक मिनिट आधी आरोपी आत घ्या. आरोपीला आत घ्या. चल माय गॉड, एक मिनिट थांबा. थांबा, तुमची कारवाई मी थांबवलेली आहे, पण याला आधी आत घ्या. कोण आहात तुम्ही? नाव काय तुमचा? सायनिस्ट. म्हणजे सायनिस्ट म्हणजे मी शोध लावतो सर. कुठं राहता? कुठं तुम्ही? सायनिस्ट. अरे सायन्स सायन्स कळलं. राहता कुठं ते सांगा. सायनिस्टला राहतो. माय गॉड, आमची केस घ्या. मला जायचं लवकर. काय केस घ्या. केलंय काय केलंय काय त्यांनी सांगा पटकन. या माणसानी भर रस्त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलला वेळे वाकडे इशारे केले की नाही? अहो नाही नाही तसं काहीच केलं नाही सर. काय? अहो सर हे नाही मी असं करत होतो. हे बघा, हे हे बघा बघा. हे बघा असं केल्याने ना वाघ येत नाही. पण इथं कुठं हाय वाघ? मी करतोय म्हणून येत नाही. आणि थांबवलं तर हे थांबवलं ना तर वाघ येईल. नाही करा करा हे, करा. करा करा वाघ येत नाही. सगळ्यांनी करा. चांगला शोध लावला तुम्ही. कोर्टाची कारवाई पुढे कसं का? नाही नाही शोधबीत काय नाही. आई म्हणली होती झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. त्यामुळे हे बघा जुकते तुनक 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 ते काय आहे ते? अरे ऑर्डर आहे ते. अच्छा हा हा ओके. घ्या घ्या घ्या. त्यांच्यावर आरोप ठेवा आरोपीवर आरोप ठेवा. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पहिला आरोप आहे. आरोप केला मी केला आरोप मी. ते काका आहेत ना, ते दिग्दर्शक काका असतात. हा ते तुम्हाला पिक्चर मध्ये घेणार पुढच्या. शपथ पिक्चर झबरा बोल. मामा पावडर लाव पावडर. पावडर लाव पावडर. ते पिक्चर मध्ये गेल्यावर लावायची बाळा पावडर. दे ना पावडर दे ना. लावा, ते ऐकणार नाही तुमचं. तिथेच दाखवायचंय सगळं. पावडर पावडर. आता मी तुमची परीक्षा घेणार. तुम्ही पटापट उत्तर द्यायची. हा मामा. पळसाला पाने 120 हरिपती. 21चा पाडा कोण म्हणून दाखवेल? 21चा. 21 एके 21 21 जुने 21 त्रिक 21 अरे मामाती 21चा पाडा असेल का? काय ती चालत लक्षात राहिली आकडे. तो छान गाणं आहे तुला म्हणायला. बोलू नाच रे मोरा. हा सगळे नाही ऐका. डान्स पण करा छान. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. काळा काळा हा हापूस हापूस आहे. बापूस आहे ना. तू त्याला शब्द देऊ नका मध्ये मध्ये. तो म्हणतो ना गाणं, चुकवू नकोस त्याला. काय बापूस आहे ना. नाही नाही बाळा, कापूस कापूस. काळा काळा कापूस बापूस नाही. हा काळा काळा कापूस पिंजला रे ढगांशी वारा गंजला. मामा गंजला आहे. नको ना देऊ त्याला शब्द. गंडला आहे ना. नाही नाही ढगांची वारा झुंजला रे.
शब्द देऊ नको. ढगांची वारा झुंजला रे, आता तुझी पाळी वीज देते. MSCB. फुलाव पिसारा पा. घरी जा तुम्ही, जा घरी तुम्ही. मामा मामा कोण आहे? अक्षय खन्ना. जबरदस्त. जे मराठी. हे काय मध्ये खाल्लेलं मिठाला जागलं पाहिजे. मामा कोण आहे? कोण? फिरोज खान. टिपू सुलतान सिरियल बघितली मामा मी. हे बघ कोण? चंगना कानावत. काय चंगना कानावत ना. नीट कर, चुकतोयस तू. कंगना म्हणायचं असतात. कंगना चानावत. कंगना राणावत म्हणता येत नाही, कशाला घेतला? ते जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी, म्हणजे हे घरी जातील आणि उद्याच्या पहिल्या गाडीनं घरी जा. हा कार्यक्रम सुरू होण्यामागे सुद्धा एक छोटीशी स्टोरी आहे, ती मला वाटतं तुम्ही जर सांगितली. लई भारीच्या वेळेस सगळं चालू होतं की प्रमोशन कसं करायचं आणि आयडियाज निघत होते. रितेश सरांनी मीटिंगला बोलवलं, त्यांच्या पद्धतीने कम फॉर अ मीटिंग, आणि मग मला सगळं ब्रीफ करा वगैरे, अशी त्यांची एक स्टाईल असते सगळं. असं म्हटलं की माझे एक सहकारी आहेत संदेश हुके, तर ते नॉन फिक्शनचं काम बघतात, सो ते तुम्हाला सांगतील. तर त्यांनी पहिलाच संदेशला प्रश्न विचारला, व्हॉट इज नॉन फिक्शन, हे काय असतं? तिथे तो अर्धाच संपला. म्हणजे जो काही मी सांगणार होतो की आता मी असा मोठा कार्यक्रम करतो वगैरे वगैरे, ते सगळं संपलं. मग तरी त्यांनी आपला धीर एकवटला आणि सुरू केलं की आता नाही, आता सांगायला तर पाहिजे, आणलंय मीटिंगला तर काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. असं करून त्यांनी सुरू केलं की सर एक कार्यक्रमाची अशी आयडिया आहे, निलेश साबळे एक हे आहेत वगैरे. तर त्यांनी ऐकून घेतलं आणि म्हटलं ठीक आहे चालेल, आता मला गिनीपिक करायचं आहे तर मी तयार आहे तुम्हाला. हा कार्यक्रम माझ्यावर एक्सपेरिमेंट करा आणि नंतर मोठा करा. पण वस्तुस्थिती अशी आहे की रितेश इथे खूप मोकळ्या मनाने ते आले, ही एन्जॉयड द शो. आय थिंक त्यांच्यामुळे हा शो उभा राहिला असं मला वाटतं. क्या बात. आणि या मंचाच्या माध्यमातून आम्ही थँक्यू म्हणू इच्छितो रितेश देशमुख यांना. काय झालं? तू पप्पा आहेस? नाही, मला व्हायचंय. आता तू होऊ पण शकणार नाहीस. का? कारण हे बघितलंस पप्पांनी काय केलंय बघ. अरे वा, बिल आणलं पप्पांनी. तुझ्या काकाने ठेवलं लाईट बिल असं गुंडाळलेलं. अरे पत्रिका. हा, पप्पांनी पत्रिकेचा बिझनेस सुरू केला. अरे वा पप्पा, अभिनंदन. काँग्रेस. तुझा कॅफे गेला खड्ड्यात, आमचा पत्रिकेचा बिझनेस आजपासून. अरे नुसता पत्रिका छापायचं नाही, संसार छापायचा पण बिझनेस करता येते आता. कारण त्याने तुझी वाट लावली आहे. अरे माझ्या पप्पांनी माझं लग्न ठरवलंय. माझे पप्पा किती ग्रेट आहे. आय लव्ह यू. तुझं नाही रे राजा, त्या माणसानं स्वतःच दुसरं लग्न ठरवलंय. अरे माझा पप्पा किती फालतू आहे. तू अरे तोलती मानता बाहेर ये. आहेत कुठे ते? आहेत कुठे? कुठे आहेत? टाळ्या वाजवतो त्यामुळे शेफारलेत ते. उंच आहे, उंच, खूप उंच आहे तो. शांत राहा. मस्त आहे रे. पार्क कर हा घोडा. पार्क कर. अरे हा कुठला आहे? त्याचं नाव घोडा आहे. पार्क कर. पप्पा, हे मी काय बघतोय? हे माझं आहे. हे तुझ्याकडे होतं? हा. अरे मी इतके दिवस शोधत होतो रेशनिंग कार्ड. अरे हे दाखवल्याशिवाय मला एअरपोर्टला सोडत नव्हती माहिती. पप्पा, एअरपोर्टला लागतं त्याला पासपोर्ट असं म्हणतात. पासपोर्ट? हा. अरे देवा, ते दाखवून परवा मी 2 किलो तांदूळ विकत घेतले. आता काय आता? आणि त्याने दिले पासपोर्टवर तांदूळ तुम्हाला? देतोय कसलं तो? मी ढापले. पप्पा अशा ढाप्या करू नका हो, पोलीस एक दिवशी धाड मारतील इथं. आले होते ते. मी त्यांना म्हणलं मी घरात नाहीये. आणि ते गेले? हा गेले. कसं काय? त्यांचा दुपारी प्रयोग होता ना नाटकाचा. नाटकाचा? हा, नाटकात काम करणारे पोलीस होते ते. तुमच्याला पाया पडायला पाहिजे. काय सांगताय? किती मिक्स करताय सगळं? मला तुम्हाला विचारायचंय पप्पा. सांगा कुणाचे? पप्पा मला विचारायचंय, तुम्ही दुसरं लग्न का करताय? करतो दुसरं लग्न. काय करायचंय तुला? हा, आणतो तुला सवाल. अरे तुला नवरा पाहिजे, मला बायको नको. हा, तुला देतोय ना सगळं, मिळतंय ना तुला सगळं.
हा पोरांना कपडा लाता मिळतोय, तुला मिळतोय, तरी तुला माळा झाला. अरे माझं काय? ए तू कपाबा दुसरी बायको. पोरं सांभाळायची बास, बाकी काय बोलायचं नाही, कळलं? कपाबास. एक, दोन, असं 3. हॅलो 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 ना. काय चिमटे करताय रे मला? यांना चिमटा काढायचं म्हणजे हे परत येतात, लक्षात ठेव. हा आलात परत भानावर आलात. पप्पा मला विचारायचं, आम्ही दोघं असताना तुम्ही दुसरं लग्न का करताय? अरे बाळांनो, मला लय हौस आहे लग्न करायची. मला काय हौस आहे का लग्न करायची? अरे तुमच्या आईची, तुम्हाला आईची माया पाहिजे म्हणून लग्न करतोय ना मी. अरे तुम्ही बिना आईची पोरं. बिना आईची? तुमच्या आईचं नाव बिना होतं असं. अरे ती जायला लागली तर लोक म्हणायची, अरे हा बाप आहे का साप आहे? अरे का चिमटे काढताय रे मला तुम्ही? चिमटे काढल्याशिवाय तुम्ही परत येत नाही म्हणून. पप्पा तुम्हाला काय लक्षात येतंय का काय चाललंय तुमच्या आयुष्यात? अहो तुमची पोरं आहोत आम्ही. लग्नाच्या आधीच पोरं? अरे देवा काय करून बसलो मी. काय करून द्यावं काय? आलो आलो आलो, चिमटा काढायचा नाही. हे बघा काय हे काय केलंय अर्धवट? काय म्हणजे नेहमीप्रमाणे गोळ झाला. ईश्वरला जाऊ दे ना, एवढा तर फोटो काढायचे. पप्पा अहो तुम्ही पत्रिका छापली आहे तुमच्या लग्नाची, तुमच्या लक्षात येतंय का? कुणाची लग्न करणार आहे तुम्ही आता? दाखव काय छापलंय मला बघू दे. वाचा. हा भाऊ वेट झेड नाही ते एस आहे. एस. अच्छा हा मच्छर होता, मच्छर तिथं म्हणून असं झालं. हा काय है नेहमी नेहमी काय तेच ते गबस. तुम्हाला वाटलं आता मी खाणार आहे, तसं नाही. काहीतरी व्हेरिएशन पाहिजे का नाही? हा घे रे घे. हा व्हेरिएशन म्हणता आणि परत तोच विनोद केलात, खाल्लत परत. तू व्हेरिएशन बघितलंच नाही. काय व्हेरिएशन? अरे नेहमी मी उजव्या हाताने खातो, आज डाव्या हाताने खाल्लं. पप्पा मला सांगा कुणाची लग्न ठरवलं तुम्ही? कुणाशी म्हणजे लंडनची पोरगी आहे, लंडनची. कुठं भेटली? कुठं म्हणजे पासबुकवर. पासबुकवर भेटायला ती काय कॅश आहे का? कॅशच आहे ती. मग कॅशरीना एलिझाबेथ लंडनची. पासबुकवर आमची फ्रेंडशिप झाली, आता ती बापाला घेऊन इथं येते बोलणी करायला लागणार. बुकवर रे, फेसबुक त्याला पासबुक. काय काय येईलच ती आता बघा. हॅलो एव्हरीबॉडी. हॅलो 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 हॅलो. हा आता निळ फुलेचा आवाज. हा जादूगर आहे आणि ती ते कबूतर आहे तिचं. No, 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 no. She is my daughter. अच्छा अच्छा. ही म्हातारी कोण आहे? No, no, daughter. Daughter. Okay? Who is B. Kadam? त्या विचारतायत बी कदम कोण? तुमची हरकत नसेल तर मी हो. तेरी ये जुर्रत. जुर्र हे मस्त आहे. हॅलो. हा बाबा मग येतो रे, येतो. चहा करून ठेव. आणि मिशील तिला सांग 2 पेशल ठेव तू. काय चाललंय पप्पा? Who काय is B. Kadam? बी कदम कोण आहे? ते बी 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 कदम. ही इज बी कदम. Yeah, please. Hello. अरे Sweet. No. Hold my hand. this is my hand. Hold my hand. Look this hand. What is this? This is Haran. All right. Yeah. This is giraffe. Oh. Oh नाही ते कुत्र करतं. This is giraffe. हे करतं अम्मा. What? Yes, this is cow kadam. Cow. This is badak and this is sap. Oh, lovely.
कुणाची कुणाची म्हणणार आहेस तू लावणी? लवली लवली म्हणजे छान असं त्या म्हणतात. अच्छा अच्छा तुम्हाला. असं. So, ladies and gentlemen, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय. मला वाटतं मध्ये इंग्लिश सुधारलंय का यात इंग्लिश थगलं कळतंय मला. तू मराठीत बोलतोय? हा एक मिनिट हो. तुम्ही मराठी कसं काय बोलता? अरे मी मराठीच आहे. हो? हा, हिची आई आहे हा. ना ती 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 लंडनची. अच्छा, अच्छा, मी अच्छा. कोल्हापूरचा ना. बर. झालं कसं माहितीये का, एक दिवस मी मसरं चरायला जात होतो कोल्हापुरात, फिरत होतो वावरातून इकडे तिकडे तिकडे. एक रेडकू चालत 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 गेलं, पोचलं ते पाक लंडनला, तिच्या आईच्या महालात. मी पण गेलो तिच्या आईच्या महालात. हा, तिकडं तिनं मला बघितलं आणि प्रेमातच पडली. रेडकू राहिलं बाजूला, माझ्याशीच लग्न करून मोकळी झाली ती. हा, तिकडं लय म्हणजे प्रॉपर्टी आमची लय दणक्यात प्रॉपर्टी. म्हणजे एवढा मोठा महाल आहे आमचा. खाणी आहेत, खाणी, पेट्रोलच्या खाणी आहेत, हिऱ्याच्या खाणी आहेत, कोळशाच्या खाणी आहेत. मी जसा तिच्या प्रेमात पडलो का नाही, तशी ही माझी पोरगी या मराठी माणसाच्या प्रेमात पडली आहे. तुमच्या बायकोचं बरं होतं काय? रेडकू सोडून तुमच्या प्रेमात पडली. ही डायरेक्ट रेडकाच्याच प्रेमात पडली. रेडकू कुणाला म्हणलं? कोणाला म्हणलं रेडकू? तुम्हाला. तुला तसंच पाहिजे. नाही म्हणजे फेसबुक वरून यांची मैत्री झाली असं तुम्ही म्हणताय. आणि आता मला या दोघांचं लग्न लावायचं आहे. म्हणजे काय होईल, माझ्याकडे जी प्रॉपर्टी आहे जी हिच्या नावावर आहे ती सगळी यांच्या नावावर होईल ना. म्हणजे मी मोकळा एकदाचा, आहे का नाही? एक मिनिट, काय झालं? हे लग्न होणार नाही. कसं लग्न होणार नाही, कसं लग्न होणार नाही. जरा आता विचार कर, हिच्या बोलबोल जर का आपल्या बापांचं लग्न झालं तर हिऱ्याच्या खाणी, अरे पेट्रोलच्या खाणी. विचार कर, वांग्याची शेती. आणि एवढा पैसा मिळेल की ही कॅफेची जागा आपली होईल. कॅफेवर तर थगलं कर्ज निघून जाईल. कॅफे फक्त तुझ्या मालकीचा एकट्याचा. रेडी? काय करायचं? याचं काय नाही करू शकत आपण, सोडून दे त्याला. माझं म्हणणं आहे, हे लग्न होणार. वा 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 वा, गुड 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 गुड. पण त्याआधी मला मुलाची परीक्षा घ्यावी लागेल. Daddy, Daddy, So, what- ask him whether he can dance for me. हा, Dance for me. लय डास आहे तिथं, लय. हा, कटाळा लय डास आहे. मग हे बघा, हे बघा, हे बघा. किती टॉस डास. टॉस अरे टॉस. What happened? हो, अशोक सरांचा आवाज. मारा. I want to ask whether you can cook for me. Cook. तिला मिशी आहे, एवढीशी मिशी आहे तिला. तो बाप आहे तिचा. नो 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 कोक 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 म्हणजे तुम्हाला जेवण येतं का बनवता? हो, येतं ना, येतं. तुम्ही वाडा, मी खाऊ शकतो. अरे नो नो नो, जेवण बनवता येतं का? म्हणजे ही सांगेल ते बनवून द्याल का? तिच्या आवडीचे पदार्थ बनवून द्याल का? हो, काय तिचा आवडीचा पदार्थ आहे सांगा. Lasagna. नाही सानिया पाकिस्तान मध्ये. Tacos. हा, टाकाऊ पासून टिकाऊ. रात्री 9 नंतर आम्ही टाकाऊ आणि रात्रभर टिकाऊ. Pasta. हा बघा, सत्य काय शिंकली ती. No. Pasta. पास्ता पास्ता खायचा पदार्थ आहे ते, असं म्हणाली ती. अच्छा, खायचा? हा. नाही हा आमच्याकडे नाही बनत. Daddy, Daddy, I like him. हो हो, येस येस येस, एवढा चांगला येडा नवरा तुला मिळालाय. व्हेरी गुड व्हेरी गुड. I want to marry him. नाही मारी नाही, पार्ले चालेल. नो 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 नो, तुला तुमच्याशी लगीन करायचं आहे. अच्छा अच्छा कळलं अच्छा. का? तुमची तयारी आहे? हो हो. हा, ओके ओके ओके. तर हे लग्न ठरलंय असं मी जाहीर करतो. आणि आमची रीत आहे की लग्न ठरल्यानंतर आम्ही हा करोडोंचा हिरा तुम्हाला भेट म्हणून देतो. ठीक आहे? Yes. प्लीज बेटा. Token of my love. काय बोलली? Wow, wow, give the big hand, please. Yeah, wow, 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 wow. गाड्या वाजव. Okay, okay, okay. So, ladies and gentlemen, लग्न ठरलंय. आम्ही तुम्हाला
भेट पण दिली, पण आता आपण आम्हाला पण शगुन म्हणून काहीतरी छोटं मोठं हवंय. ही खुर्ची चालेल की आम्हाला? लेके जाओ. ओके. लेके जाओ. 10,000ची आहे ती. लेके जाओ काय? अरे याल्या विचार कर, कलोद होता हिला मिळाला कलोद. 10,000ची ऐका. अरे अरे गेला तो. थांबून घेऊन जा, थांबून. अरे कलोद मिळाला. पप्पा, I love you. अरे प्रॉपर्टी आपली, कॅफे आपला. धनाक धनाक. हे बघा, बांधू नका. कळलं का? अर्धा अर्धा देतो, घ्या. नाही मला दे पप्पा. अंड ते पण उकडलेलं. हे बघा, रोज खा अंडी, पण भांडू नका. खा अंडी. अरे उकडलेलं अंड. अरे उकडलेलं अंड, त्याच्या बदल्यात तो 10,000ची खुर्ची घेऊन गेला. अरे पण तो कोण होता? तो खुर्ची चोर होता. आता तू मेला. पप्पा पप्पा. मी तुमचा मुलगा आहे. अरे हा, बाबा काय हे खुर्ची बिर्ची कशासाठी लावली इथे? माझा ऍक्ट आहे ना कुठला? झोपायचा. पप्पा अपमान करू नका सगळ्यांच्या समोर. आता माझा आपण तू करतोस ते. हे कशाला बॉक्स वगैरे काय आणले घरात? अरे हा, माझं कुरिअर आले. उघडा लवकर, काय ते बघा आणि घेऊन जाते. बावलाय बावला. मामाला पाठवलं. वा बा मामा. अरे वा. हे बाबा नीट उभा राहा, नीट ये इथे ये इथे. मामानं पाठवलाय माझ्या भावाला. अरे क्लास या क्लास. हो बाबा, हा काय तुम्हाला ज्यांना भेटायचं होतं ते आले आहेत. कोण कोण? बावल्यांचा कार्यक्रम बघा सर. हा बसा बसा इथं. त्याच्यामुळे तुम्ही बोलक्या भावल्याचा कार्यक्रम करणार आहात. हा कार्यक्रम करणार आहे. ह्याचं ना पार्टी बटन असतं, तिथून ऑपरेट करायचं. मी ऑन करतो, मग एक आहे त्याची पद्धत. थांब ऑन कर. भार्गवी, हे मी करत असतो. बावला काय पण नाही करत. हे एकटं मी करत असतो. हा बावला. हे सगळं मी करत असतो. बावला काय नाही करत. आईला मेलो असतो. एवढा घाबरलो ना, घाम फुटला. घाम लागली होती माझी. पण कसं बस हे तुम्हाला वाटेल ना असं केलं की टाळी देतो, पण हा टाळी नाही देत, टाळ्याच देत असतो. मी करत असतो. काय नाही करत बाळकरी. बावला काय मी करत असतो. आनंद अश्रू येते. आनंद कसं आहे ना, मी याची ओळख करून देतो तुम्हाला. हाय आमचा अर्धवटराव. अर्धवट तुझा बाप असेल बाप. माझं नाव आहे तात्या विंचू. ओम फट स्वाहा. तात्या विंचू. ओम फट
स्वाहा. काय नाव आहे माझं? ओम भट स्वाहा. माझं नाव तात्या विंचू. चल ओळख करून दे. ओळख. सर सर हा आहे तात्या चू. घाबरून मी गेला ना मी तात्या विंचू. हे सगळं मी करत भावना नाही करत. ती आहे भार्गवी चिरमुले. ओम भगवगे भार्गवी चिरमुले. आवडली मला हवी भार्गवी चिरमुले. तू घाबरू नको मी आहे. तो काय गेला कसा? उद्या दाखवतो मी येतो. उद्या काय दाखवशील? ऐक शांत हो. हे बघ भावड्या. हे नाव घेतलं तुझं भावड्या. नाव तुझं. हे बघ आता मी मंत्र म्हणणार. मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओम फट स्वाहा. मला मारू नको. शांत हो. हे बघ ओम भगभुगे भार्गवी बदमासे. भार्गवी बदमासे. चला म्हणजे साहित्य आता आलेलं आहे. आपल्याला काय करायचं माहितीये का? या साहित्यापासून काहीतरी एक डिझाईन करायची आहे आणि छानपैकी अशी डिझाईन म्हणजे आपण काही करू शकतो. म्हणजे आता हे जसं एक छोटस मी तुम्हाला करून दाखवा. बोलता मी करून दाखवतो काहीतरी. तेच तुम्हाला सांगतो नियम आणि अटी सांगतो याच्या. तर काय करायचं माहितीये का? तुम्ही इथे आता हे सगळं साहित्य आहे. कोहळा आहे, दुधी भोपळा आहे, कांदे आहे, हे आहे, तर लसूण आहे, नंतर टूथपिक पण ठेवलेले आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथे ठेवलेल्या आहेत. ह्या तुम्ही करता बोलता असं केलं. आता समजा आता हे छान असं एक झालेलं आहे. तर आता एक छान असं एक छोटेखानी असं एक गुलाबाचं फुल या ठिकाणी झालेलं आहे. तर असं एक फुल तुम्ही करून तुम्हाला काय पाहिजे तुम्ही करू शकता. फक्त डिझाईन झाल्यानंतर ना त्यात एक सामाजिक मेसेज मात्र असला पाहिजे. सर मला एक सामाजिक यातनं एक फार मोठा संदेश. हे तुम्ही काय बनवलं आधी? हे तुम्ही काय की सर्वसामान्य माणसाच्या नजरेतनं हे काय आहे ओळखू येत नाही. मी सांगते तुम्हाला मी हे काय बनवलंय. हा ना खूप सिगरेटी ओढणारा माणूस. त्याच्या तोंडात खूप सगळ्या सिगरेटी आहेत. तर म्हणून मी या टूथपिकचा वापर सिगरेटी अर्थाने इथे केलेला आहे. आणि यातनं एक सामाजिक संदेश मला असा द्यायचा आहे. डोळे लाल झाले. तर तुम्ही जर खूप सिगरेटी ओढल्या तर सगळीकडे तुम्हाला बघा ना सगळीकडे त्यांना असे म्हणजे काटे आहेत आणि सांगता येत नाही. म्हणजे त्यांना किती मोठा संदेश असेल बघा. म्हणजे ते मरणासन्न झालेले आहेत. संदेश शब्दात मावत नाही याचा अर्थ. व्हेरी गुड. मरणासन्न झालेले आहेत. तुमच्याकडे हेल्प करते. अमृतानी हे एकतर माझं बघून केलंय. मी एक सिगरेट टाकल्यावर तिने खूप सिगरेट आणि दुसरं म्हणजे तिला संदेश हा तिच्या नवऱ्याचं नाव असल्यामुळे खऱ्या तिला 50 वेळा संदेश शब्द म्हणायचा असं नवऱ्याने सूचना दिल्या. पण एक मिनिट माझा संदेश असा आहे की सिगरेटी पिऊ नका नाही तर मरणासन्न व्हाल. झालं काय की मी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली. सिगरेट पहिल्यांदा याच्या तोंडात मी टाकली. नंतर मी हळूच तिकडे बघितल्यावर बऱ्याच सिगरेट्स दिसल्या. मग मी म्हंटल की मला काहीतरी संदेश बदलायला पाहिजे. मग मी आता ताबडतोब तुझ्याकडनं शिकलेली एक गोष्ट केली. ते हे जे फुल आहे मी फार इम्प्रेस झाले. म्हणजे मला फार आवडलं. आणि मला त्यांना इतकी फुलं दिली असतील आयुष्यात टोमॅटोच्या फुलांनी इम्प्रेस झाली. सांगायचंय की मृणाल जेव्हा SP कॉलेजमध्ये होती तेव्हा ती रोज क्वीन होती आणि तिला एवढे गुलाब मिळायचे ना की आणि मग मी एक फुल बनवण्याचा एक बारीक प्रयत्न केला. हा प्रयत्न झाला तेव्हा सायमल्टेनियसली फुलाची पाकळी असं म्हणायला हरकत नाही. सायमल्टेनियसली मी बऱ्याच सिगरेट्स तिकडे बघितल्या आणि मग तुम्ही म्हटलात की संदेश पण द्यायचा आहे. तर मग मी लगेच संदेश चेंज केला माझा की सिगरेट ओढल्यानंतर या फुलाचं हे फुल होऊ शकतं.
पडतात म्हणजे याच्यात जरा पुणेरीपणा पण थोडासा दिसतोय याच्यामध्ये की पुणेरी माणसाच्या नाकावर जसा राग असतो त्याने नाकाचं प्रतीक म्हणून लसूण लावलेला आहे. हा जो काही लसूण लावलेला आहे. हेल्मेट शिवाय पुण्यात जाता येत नाही. हेल्मेट शिवाय कुणी जाऊ नये पुण्यात, तेव्हा एक हेल्मेट अनेक संदेश देण्याचा प्रयत्न करा. भार्गवी ताई नमस्कार. भार्गवी ताईंनी वेगळं काहीतरी बनवलं. काय केलं असेल असं हे बघ सामाजिक संदेश नाहीये, तिकडनं बघितलं असतं तुला कळेल. अशी छान हसरी मुलगी आहे ही, जिने क्लिप लावलाय टोमॅटोच्या, जिने गॉगल घातलाय आणि तिला छान केस आहेत. हे काय छान हसरी मुलगी. हा असं गॉगल केलाय मी. गॉगल आवडलाय मला. वा 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 गॉगल आवडलाय मला. म्हणजे ही तुमची यांच्या हिशोबाने ही तुमची मुलगी 2-2 सिगरेट पिते. नाही रे, ती हसरी आहे रे, असं नको करू. हसरी अशी हसरी छान मुलगी आहे, तिला छान केस आहेत, तिने छान टोमॅटोचे असे क्लिप्स लावले. वा 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 वा. म्हणजे खरं तर हेअर इम्प्लांट किंवा बिग कसंही चालेल. ही एक होडी आहे. ही एक होडी आहे. अच्छा, हे मासे आहेत. शेवाळ असलेल्या पाण्यात ही होडी आहे. ते हिरवगार शेवाळ आहे. मासे पण आहेत. आणि मासे पण आहेत. मध्येच ही झाडं पण आहेत. अच्छा अच्छा. अचानक. आणि हा एक माणूस आहे. म्हणजे याच्यातनं काय संदेश काय याच्यातनं? संदेश हे की आपलं आयुष्य ही एक नाव आहे आणि संकटरूपी कितीही लाटा आल्या तरी याच्यासारखं तटस्थ राहून प्रवास चालू ठेवायचा. खूप मोठा संदेश या ठिकाणी. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. इथे मोठमोठे सेलिब्रिटी येतात, त्यांची आपण चौकशी करतो. जनतेने त्यांच्यावर काय आरोप केलेत हे बघतो. काही जण न बोलवता येतात, काही जणांना इथे येण्याची घाईच असते आणि काही जण कन्व्हिक्शन का पैसा मागायला येतात. तर बघूया आपला आजचा आरोपी कोण आहे, पण त्याआधी आपले आजचे जज कोण आहेत ते बघूया. रिंग टाका साबण जिंका स्पर्धेचे जज भारत गणेशपुरे यांना मी आमंत्रित करतो. गेल्या वेळी ड्रेस शिवून दिला तुला आता 6 रुपयाच्या बदल्यात. काय 6 रुपये? 6 रुपये कौन है ते? शेयर रिक्शा से आए हम, 3-3 रुपए हो गए, उसका 6 रुपए मांग रहा है. अभी इसका ड्रेस भी सिला दिया. बैठ इधर गुपचुप. इधर यार कोट जल्दी करो. हे काय आणले? अरे आमच्या मोहल्ल्यामध्ये ते हे आहे दही अंडी, त्याची हांडी आणले. तर ठेवा कुठं म्हटलं सोबत घेऊन आलो. तू चालू कर कोर्टाची कारवाई. दही अंडी कोर्टाची कारवाई सुरू करा. क्वार्टर 3 वेळा आला तिथे. ऑर्डर म्हणायचं असतं. नाही तर ग्लास वगैरे दिसला. काय पसारा ठेवला रे इकडे. असू द्या. आपले आजचे आरोपी आहेत सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव. कारवाई सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? उभा राहा. मला माहिती आहे मी नाही म्हटलं तरी येणार आहे, तर बोला तुम्ही. दहाला 1 50ला गुच्छ. 10ला 1 50ला गुच्छ. काय तुम्हाला नेहमी चांगले चांगले कपडे देण्यात येतात, त्याची तरी लाज बाळगा जरा. आणि हॅलो तुम्ही कोण आहात? अरे कोण आहात तुम्ही? अरे जजच्या बाजूला अरे बसला काय उभा तिथं? अरे भाऊ थोड्या वेळानं पत्ते काढाल तुम्ही इथं. बॉर्डर अरे काय बॉर्डर? सिद्धार्थ जाधव यांच्यावर बाप की अदालत मध्ये पहिला आरोप आहे. सिद्धार्थ जाधव, तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही खूपच हेल्पफुल आहात.
खूप मदत करता लोकांना. कोणी 4 आणे मागितले तर 12 आणे काढून देता तुम्ही. पण याचे दुष्परिणाम पण होतात याची कल्पना आहे का तुम्हाला? काय अरे काय चाललंय? सर मी तुमचा खूप फॅन आहे ना, म्हणून एक फोटो पाहिजे. मग हा ठीक आहे, ओके. फोटो बिटो नंतर, ओके. हा. फोटो नंतर, आता नाही काढायचा फोटो. हो सर. नाही चल. एक निळी फुलाचा आवाज काढा. तुम्ही खूपच मदत करता एखाद्याला, पण त्याचे दुष्परिणाम पण भोगावे लागतात त्यांना. म्हणजे त्या दिवशी ज्योतिताई स्टेशनवर उभ्या होत्या, खूप गर्दी होती म्हणून तुम्ही धावत धावत गेलात, त्यांना उचललत आणि ट्रेनमध्ये बसवलं. त्यानंतर त्यांनी तुम्हाला खूप शिव्या घातल्या, कारण त्यांना जायचं नव्हतं, त्यांच्या मुलीला जायचं होतं. मग हा उतावीळपणा नडत नाही का कधी? मिस्टर सिद्धार्थ जाधव, सरकारी वकील म्हणून मला तुम्हाला असं सांगायचं आहे की प्लीज उद्या 4 वाजता माझ्या घरी याल का? माझ्या घराचं शिफ्टिंग आहे. प्लीज सर, सर प्लीज सर, सर प्लीज. काय मदतीला? थँक्यू सर. सर मग माझ्याकडे 7 वाजता या ना. तुझ्याकडे काय? माझी बायको घरी नाही. अरे काय बायको घरी ना म्हणजे? 7 वाजता पाणी, 7 वाजता पाणी येतं भरायला, एकट्याला त्रास होतो, मदत करा ना पाणी. सर असं ओके 7 वाजता. बायको बायको. आणि तुम्ही ते लिहून घ्या, काय आहे ते लिहून घ्या कधीतरी. सिद्धार्थ जाधववर पुढील आरोप आहे. सर तुम्ही डान्सची रिहर्सल करता. अरे कोणाचा फोन? इकडे इकडे. सर मी अहो यांचा फॅन आहे ना सर. असं काय करते? शांत बसा. इकडे चल. मोबाईल बिबाईल काय नाही. सर ऐका ना. शांत बसा तिकडे बस. मकर नानासपुरीचा आवाज काढा ना. सिद्धार्थ जाधव तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही कुठे डान्सची रिहर्सल करत असाल तर खूप घाई करता. म्हणजे चला पटापट पटापट चला चला रिहर्सल करू. लोकांना वाटतं वा वा किती उत्सुक आहे माणूस हा रिहर्सल करण्यासाठी. आणि पटकन तुम्ही चला 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 चल चल बाय 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 दादा 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 बाय 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 चल 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 बाय बाय. त्यानंतर 1 तासाने तिथेच असता तुम्ही. जात का नाही घरी? हा आरोप माझ्या बायकोचाही माझ्यावर आहे. काय असतं की एक काम झालं तरी एवढी प्रेमळ लोक असतात, त्यांच्यावर राहण्यात जास्त आनंद मिळतो. मग घाई कशाला करायची जायची? काम संपून त्यांच्यावर राहण्याचा जास्त मग बाय कशाला बोलायचं? ते कसं होतं बाय बाय करे पण 1 तास जातो. कारण एवढी आपली सगळी लोक नाही ना, त्यानंतर 1 तास तुम्ही तिथे असता. अरे 10 रुपये गेले तुझे. स्वतःचं काम झाल्यानंतरही ते तिथे रेंगाळतात. त्याला फक्त टाइमपास हे कारण नाही आहे. मग काय कारण आहे? स्ट्रगल असतो माणसाचा. डिरेक्टर असतात, प्रोड्युसर असतात, आयटम असू शकतात. काय 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 मुली हिरोईन्स सगळ्यांना बाय करावं लागतं, म्हणून ते तिथे असतात. सर इंटेन्सिटी बघा ना सर. सर इंटेन्सिटी बघा ना सर. म्हणजे इंटेन्सिटी बघा ना. अरे बापरे, नुकसान केलं त्यांनी परत एकदा आज.
आयटम 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 काय असतो? पुढील आरोप आहे सर तुम हे कुठून आणतो मोबाईल तू? तुझे 2 मोबाईल माझ्याकडे आहेत. सर मी तुमचा फॅन आहे, एक तरी द्या ना फोटो. नाही आता काम चालू आहे ना, फोटो बिटो काय नाही आता चल. बरं नाना पटेकरचा आवाज काय? अरे माझा मोबाईल कधी काढला तू? अरे माझा मोबाईल आहे तो. नाही मोबाईल कोणाला मिळणार नाही. चला. सिद्धार्थ जाधव. येस सर. तुमच्यावर पुढील आरोप आहे की तुम्ही अंडी खूप खाता. खूप आवडतात तुम्हाला अंडी खायला. इतकी अंडी खाल्ली तुम्ही आतापर्यंत पोल्ट्री फार्मवाले वैतागलेत, कोंबड्या वैतागलेल्या आहेत, अंडी देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पोल्ट्री फार्मवाले म्हणतात की आता आम्ही हे सगळं बंद करणार. सिद्धार्थ जाधव यांना सांगायचं की प्लीज इतकी अंडी खाऊ नका, जरा अंड्यांच्या भावनांचा विचार करा. अंड्यांना कसल्या आल्यात भावना? असतात अंड्यांना भावना असतात. अंड्यांना त्यांचं स्वतःचं करिअर असतं. अंड्यांना कसला आलाय करिअर? मी प्रूव्ह करू शकतो इथे. करा मग. ओके हा बघा अंड्या इकडे, हा बघा. अंड्याला स्वतःच्या भावना आहेत, स्वतःचं करिअर आहे. एक दिवस उकडलेलं अंड म्हणून खाऊन टाकाल माझ्या मित्राला. अंड्या अंड्या अरे अंड्या नाही रे, अंड्या नाही. ऑर्डर म्हणायचं आहे. ऑर्डर. हा तर सिद्धार्थ जाधव तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही प्रत्येक इव्हेंट मध्ये डान्स करता, विशेष करून मेडली करता. आदली मधली काही करत नाही, फक्त मेडली करता. मग आहे ते आपल्याकडे. कोणाशी कॉम्पिटिशन आहे तुमचं? म्हणजे मानसी नाईक हिच्याबरोबर कॉम्पिटिशन आहे की दिगंबर नाईक बरोबर आहे? म्हणजे मानसी नाईक डान्स मध्ये स्किट करते आणि दिगंबर नाईक स्किट मध्ये डान्स करतो. नक्की कोणाशी? दहीहंडी पडली. अरे दहीहंडीचा अंडी आहे तिथे. तुमच्या भावना तुमच्यापर्यंत ठेवा. आमच्या घरचं नुकसान कशाला करता तुम्ही? सॉरी सर. आता सोसायटीत काय तोंड टाकू मी? सर सॉरी. अरे वर्गणीची अंडी होती ती. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी शिक्षा जाहीर करावी. अशा गोड माणसाला शिक्षा काही मी सुनावणार नाही, पण कोर्टाच्या मी याच्या महत्वाच्या खुर्चीवर बसलेलो आहे, म्हणून सिद्धार्थ जाधव यांना मी या कोर्टातर्फे अशी शिक्षा सुनावतो. तर सिद्धार्थ जाधवने त्यांच्या आवडीच्या माणसाची मिमिक्री या कोर्टापुढे सादर करावी. मी ना एक पॅच करून दाखवेन कदाचित. तो शाहरुख मांजर सुंबेकर मधला एक पॅच आहे की ज्या दिवशी मुंबईला जाणार होतो ना, मी लय खुश होतो. सकाळी 4ला उठली माझी म्हातारी. माझ्यासाठी भाकरी तुकडा केला तिनं. मी बाजून निघालो तर मला थांबवलं. तुझ्या हातातली एक बांगडी काढून मला दिली. मी नका नका म्हटलं, पण म्हातारीने माझं काय ऐकलंच नाही. मुंबईला आलो, ती बांगडी विकावी लागली. काय 4 दिवस खायला नाही, प्यायला नाही, पण त्या बांगडीचं डिझाईन बघून ठेवलं मी. उद्या सुपरस्टार झालो ना की त्याच्या 100 बांगड्या देईन माझ्या म्हातारीला. प्रेझेंट. पण आता मला ऑडिशनला जायचं ना रामकुमार वरवाडकर. चला येतो, नंतर भेटूया आपण. चला बाय. चला येतो बाय. क्या बात है. आज माझा वाढदिवस, तुम्ही हॅपी बर्थडे बोलायला कोणाची? आऊ आजी. आऊ आजी म्हणजे? तुमच्याकडे आई आजी असते, आमच्याकडे आऊ आजी असते. अच्छा, कळलं? हो. आऊ आजी. आला
माझा नातू आला. आज तुझा वाढदिवस. तोंड गोड करायला हवं ना. काय फालतू तुझी आज माझा वाढदिवस. 30 वर्षाचा घोडा झालास तरी तुझे बोबडे बोल काय जात नाही. अरे तुझा बाप जे काय बोलायचा ते थोडं तरी कळायचं रे. तू काय बोलतोस ते काहीच कळत नाही. अरे बाबा तुझा बाप मिलिटरीत होता, तू सिक्युरिटीत आहेस. अरे मेल्या पोस्टमन तरी व्हायचं. हे असं करतो ना. तिकीट चिटकवायला उपयोग झाला असता. आज मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे. सरप्राईज? हो मी ओळखू. स्कॉच नाही. ताडी माडी. अच्छा नाडी. मग काय मेल्या. आजी मी लग्न केलंय. त्यापेक्षा दाढी कर. अगं मी लग्न केलं आहे. मी तुझ्यासाठी नागपूर आणले. नागपूर लक्ष्मी रे. तू मला न विचारता लग्न केलंस. का केलंस असं. मला न विचारता तू हिच्याच कुठे गेली तू. अरे तू खाली काय करतेस. पाया पडते. अगं पाया पडतेस का चिमटे काढतेस. आजी तिला ओढून आत घे. तिला ओढून आत घेऊ. ओढून नाही मग ओढून. हा. आता थोबडं दाखवशील का. सासूबाई चुकून ताट पडलं ना. हो मागच्या वेळी मुद्दाम पाडलं होतं ना. हो. हा काय झालं ना. काय झालं. काय नाही. मी ड्युटीवरती जाऊन येतो. तू कुठे चाललास. भूतान झाला. अरे आता याचं काय. माझ्या आऊबाजीची काळजी घे. येतो. अहो हा एक राहिलं. काय. आय लव्ह यू. मी गेला तो. अरे जाऊ नकोस. अरे आमच्या सोसायटीचा सिक्युरिटी आहे तो. लढायला कुठे चालला हा. गेला गेला सरळ गेला तो. असं खूप जणींना सरळ केलंय मी. अरे ही काय चीज आहे माझ्या समोर. नाव काय तुझं. अलका. काय झालं. काय झालं काय. लक्ष्मी नाव आहे माझं. वाचू नकोस नाही तर वीक काढून मारेन. लक्ष्मी नाव आहे माझं. तुम्ही काय ऐकलं. अलका. असं काय बोलतेस तू. काय झालंय. होतंय काय तुम्हाला. नाही काही नाही. मग मला सरळ करणार ना आता. माझा छळ करणार ना तुम्ही आता. नाही नेहमी सारखा छळ करणार तुम्ही. ऐक असं काही करणार नाही. हा जा तुम्हाला ना चहा बनवणार. चहा. हा जा. हे बघ या घरात शिस्त लागते कळलं. या घरातून माझ्या मर्जीशिवाय एकही पाखरू उडू शकत नाही. या. हसतेस. नाही नाही माझ्या सासूबाई नाही. हसतेस तू. सासूबाई नाही. नाही सासूबाई नका नका.
आम्ही अलका कुबोला. आम्ही अलका कुबोला. तू मला त्या विहिरीत डुबोला. म्हणून मी अलका कुबोला. आता निळ फुले. अलका बोला. काय झालं सासूबाई? काय झालं? असे का वागते तुम्ही? काही विचित्र बघितलं का? असं काही बघितलं का? असं बघितलं का तुम्ही काही? या वयात होतं असं. तुम्ही ना जास्त टेन्शन घेत जाऊ नका. ओके, मी काळजी घेईन तुमची. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बसा, आराम करा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. ठीक आहे? आराम करा जरा. हा, आराम करा. आराम करा. आराम करा. काय झालं? हा, आराम करा. शांत. हा, मी चहा बनवते तुमच्यासाठी. हा.